दुखत नाही, कंबर नाही, पाय नाही दुखत, तो हात फिरून जातो आमच्या. कसं काय बरं? मग ते देवालाच माहिती आहे, आम्हाला काय माहिती. मग आमचं दुखत नाही ना काही. आणि इथं काम केल्यावर लगेच दुखतं. मग हात दुखत आहेत, पाय दुखत आहेत, कंबर दुखत. हे आजींचं पोतं बघू शकता, त्यांनी त्यांचं नाव टाकलं याच्यावरती. आणि वेगळ्या पद्धतीने जरा दिसते शिवलेली. हे बघा माग याच्या ताडपत्री आहे. जंपर घेतल्यात, अजून तर बाकीची करायची. एवढं पुरतं का तुम्हाला? पुरतं आता एक तासभर तर झोपतोय आम्ही. रात्रभर चालायचं म्हणलं तरी चालतो आम्ही. बर बर. मैत्रिणींना फोन पेन झाला का नाही? आपण इळमाळ नाही घरचं ध्यान होत. संध्याकाळचं आपण मुक्कामाला गेलो ना, आता तिथं आमची दिंडी असेल तिथे गेलो ना, मग नातवंड ध्यानात, सून ध्यानात, लेक ध्यानात, हे असे ध्यानात येतात. मला लेक नाही, हीच लेक समजून घेतलेली. माझी लेक लग्न होऊन ती पोरगा वारली, ती आपली मस्त जीव लावी ती आहे लेकीच्या वरून. घरची काही शेतातली बितातली जनावरांची काय आशाच करायची नाही. आदल्या दिवशी झोप बीप लागते का नाही वारीची? नाही लागत. मग ते कधी जाते असं होतंय ना. त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. ते जसं ते तिकडे पंढरपूर मध्ये असताना पांडुरंगच आमच्या मुलांना वाचवायला आलं एक प्रकारे. त्या दिवशी दादा बुडाला तेव्हा तू कसं वाचवलं त्याला? काय केलंस? आणि तो आल्यावर मी खालीच राहिलो. मी नवस बोलले होते, म्हणलं पांडुरंग मारल्या लेकाला होऊन दे काहीतरी, तुझी एखादी वारी कर. अहो, तयारी सुरू झाली बर का? कशाची? वारीची. बायकांनी लुगडी बिगडी भरली, माणसांनी पेरण्या उरकून घेतल्या आणि वारीची लगबग बघण्यासाठी आम्ही पोहोचलो देहू जवळच्या किन्ही या गावात. या गावात फुलाबाई पिंजण या आजी राहतात. त्या दरवर्षी वारी करतात. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा त्यांची वारीला जायची लगबग चालू होती. त्यांनी वारीला जाण्यासाठी घरीच पोत्याची बॅग तयार केली होती आणि त्यांनी ती पोत्याची बॅग भरता भरता मी वारी का चुकवत नाही आणि माझ्या नातवंडांच्या जीवावर आलेलं संकट पांडुरंगानं कसं हुसकावून लावलं हे आम्हाला सांगितलं. चला आता त्यांनी वारीला जाताना काय काय घेतलंय हे आपण बघूया. आजी पोतं काढलंय का काय भरायला? हे आजींचं पोतं बघू शकता, त्यांनी त्यांचं नाव टाकलंय याच्यावरती. झाली का तयारी? दोघी पण जाता काय वारीला? दोघी पण जातो. होय. किती वर्ष झालं वारीला जात? 5 वर्ष झाले. तुमचे पण 5 वर्ष. तुम्ही कोण यांच्या? जाऊबाई. हा हा हा. काय काय तयारी केली सांगा बरं आम्हाला वारीची? साड्या घेतल्यात, जंपर घेतल्यात, अजून तर बाकीची करायची. कुठल्या कुठल्या किती किती साड्या घेतल्या दाखवा बरं मला. आता बघा 2, 9, भरपूर साड्या घेतल्या दाजी. 12. बापरे बापरे. 15 दिवस जायचं म्हणलं, 15 दिवस धुवायला वगैरे तिथं भेटत नसेल ना? नाही. हा, त्यामुळे सगळ्या घेऊन जायच्या. हा पावसा पाण्याचं भिजलं तर आपलं जास्ती घ्यायचे. हा हा हा. मग आता लईच पाऊस गेलं साली नव्हता, यंदा होता. लागला तर काय सांगताय. हा, जास्त असावं आपलं. एखादी आपली जास्ती आणून द्यावा. एखाद्या वरला जागा मिळत नाही आम्हाला झोपायला पण. मग खाली झोपायचं, वरून पाऊस पडतो. मग झोपायला वगैरे काय घेतलंय खाली झोपायला? याच्यातच हे करायचं. एवढं पुरतं का तुम्हाला? पुरतं. आता एक तासभर तर झोपतोय आम्ही. आणि संध्याकाळी? हा, संध्याकाळचं तासभर? हा, दिवसा नाही. 2ला उठायचं, आंघोळ्या करायच्या तर याच्या खाली चालायला लागायचं. मग रात्रभर चालायचं म्हणलं तरी चालतो आम्ही. बर बर. मैत्रिणींना फोन पेन झाला का नाही? झालाय. काकू म्हणत होत्या सेम साड्या घेतल्या तुम्ही. शॉपिंग वगैरे झाली सगळी त्यांची, खरेदी करून झाली. दरवर्षी ते नवीन साड्या घेतात सेम सगळ्या. नवीनच आहे सगळ्या साड्या. दरवर्षी वारीला नवीन साड्या. 5 वर्ष झाले, 5 वर्ष नवीन साड्या. एकसारख्या साड्या अरे वा, तुमच्या पण सगळ्यांच्या एकसारख्या साड्या. एकत्रच आम्ही सगळे. भारी मॉडर्न आहे तुम्ही. कधीपासून ओढ लागली यांची? 2-3 महिने? 2 महिने तरी महिन्यापासून आधीच तयारी आधी साड्या घ्यायचं, बिछाना धुतला, ऊन होतं तेव्हाच म्हणलं पावसाचं वाळत नाही ना, धुवून ठेवलं पावसाच्या आधी सगळं साहित्य सगळं धुवून ठेवलं, साड्या, ब्लाऊज सगळी तयारी करून ठेवली. आता फक्त खायला काय न्यायचं एवढं बनवून द्यायचं 2 दिवस आधी. काय काय नेणार खायला?
काय घे शंकरपाळ्या नेतो कुठं आपलं उपवासाचं काही नाही. उपवासाचं बड्या न्यायचं शेंगदाण्याचे लाडू काय आपलं असं आता 10-15 जणी आहेत ना आम्ही मग आज तुमचं खाल्लं मग उद्या माझं परवा त्यांचं त्यावर असं वेगवेगळं खायला मिळतं. आणि असं बसतो सगळं. म्हणजे बसले कुठे निवांत सकाळचा नाश्ता मग दुपारचं जेवण असतं. असतच. नाव काय तुमचं? आशा पिंजन. ओके. आजींच्या कोण तुम्ही? मी त्यांची सुनबाई. आता आजी वारीला गेल्यावर मग मागचं नियोजन वगैरे कसं करता? हो मीच करते सगळं आता. ओके. लोड पडतो का? पडतं ना कसं त्या आधी असल्यावर ते थोडंफार तरी मला मदत करू लागतात म्हणजे भरीच करतात थोडी नाही पण मग गेल्यावरती सगळं माझ्यावर लोड येतो. आणि हे काय तुम्हाला सूचना वगैरे देतात का वारीला जाताना? लहान बाळासारखं इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नका सांगता? कसं संध्याकाळचं आपण इळमाळ नाही घरचं ध्यान होत. संध्याकाळचं आपण मुक्कामाला गेलो ना आता तिथं आमची दिंडी असेल तिथे गेलो ना मग नातवंड ध्यानात सून ध्यानात लोक ध्यानात हे असे ध्यानात येतात. मग आपण फोन करायचा बोलायचं आणि झोपायचं. 8 नाही वाजल्या तर झोपायला लागते 2ला तर उठायला लागतं. सकाळी लवकर उठायला लागतं त्याच्यामुळे संध्याकाळी लवकर झोपतात. मग आम्ही पण त्याला लवकरच फोन करतो. 7-8च्या दरम्यान केला तरच म्हणजे बोलणं होतं नंतर ते झोपल्यावर नाही मग फोन नाही उचलत. पोरं सून पण मग तुम्हाला मागची काळजी वाटत नाही का? इळमाळ नाही वाटत. रात्री संध्याकाळचं ठिकाणावर गेलो की मग नातवंडात ध्यानात येते. मग पोराचं ध्यानात येते. मग सून लोक माई चांगली भारी येतात. मला लेख नाही हीच लेख समजून घेतलेली. माझी लेख लग्न होऊन ती पोरगा तो वारली ती आपली मस्त जीव लावी ती आहे लेकीच्या वरून. आता कधी निघणार वारीला? आदल्या दिवशी झोप बीप लागते का नाही वारीची? नाही लागत. मग ते कधी जाते असं होतंय ना. मग सारखं इच्छाचं फोन करायचं चल बाई करायचं पोर सोडवायला. मग औषध घेतली का? तिथं असते सगळं दवाखाना गाड्या बिड्या असतात. गाड्या असतात कुणाला त्रास बिरा झाला तर सल्ला तिथं डॉक्टर वगैरे असतात. अतिशय सुंदररित्या आजींनी आणि त्यांच्या सुनेनं घरीच पोत्याची बॅग तयार केली होती. वारीला जातानाचा सगळा संसार आजी त्यामध्ये नेणार होत्या. ही पोत्याची बॅग कशी शिवली जाते, ती कशी भरली जाते आणि एवढा सगळा संसार या एकाच बॅगेत कसा मावतो हे आजीच्या सुनेनं आम्हाला सांगितलं. ही गोधडी तुम्ही शिवली का? ही वेगळ्या पद्धतीने जरा दिसते शिवलेली. हे बघा माग याच्या ताडपत्री आहे. आणि हे कप्पे हे कशासाठी कप्पे केले? साड्या इकडं आणि तो इकडे साड्या इथं नवीन साड्या ठेवायच्या वापरून झालेल्या इथे ठेवायच्या मग त्या दुसऱ्या दिवशी नवीन घ्यायला आणलं. हा ओके. मला जरा हे पॅक करून दाखवता का? मग आता भरताना हा कप्पा मोकळाच ठेवणार का? हो तो म्हणजे त्यात काही खाण्याचं साहित्य ठेवतात ते नंतर काढून घेतात लागेल तसं. पण असं बिछाना शिवल्या की त्याच्यात पूर्ण 15 दिवस जेवढं साहित्य लागतं तेवढं सगळं बसतं याच्यात. 15 इकडे साड्या आणि इकडे खायला. हो सगळं बसतं साहित्य. असं म्हणजे सगळ्यांचे जेवढे दिंडीत आहेत ना त्यांचे सगळ्यांचे असे सेम बिछाने असतात. ओके. म्हणजे ह्याच्यावरती साड्या ठेवायच्या आणि संध्याकाळी ह्याच्यावरती झोपता पण येतं. हा मग हे उशीला घेतात का हे? जास्त साहित्य घ्यायला नको किंवा चालायला पण त्रास नको व्हायला की तुम्हाला हे सगळं घेऊन आहे ना चालता पण आलं पाहिजे. आणि पण हे ट्रक मध्ये राहतं का तुम्ही? टेम्पो आहे का? हे संध्याकाळी ना आपल्याला देतात. संध्याकाळचं आहे ना आपलं जेवलं बिवलं ना मग ते बिछाना लोक टाकीत हे नाव टाकले ना ते आपला वडून घ्यायचा. मग आपल्या डोक्यावर घ्यायचं आणि तिथे घेऊन यायचा झोपायचं. अजून 2 राहिले असे. हे ब्लँकेट पांघरायला. जर कधी असं जास्त पाऊस थंडी वगैरे असेल ना तर हे अंगावर घेतात. झालं तुमचं वारीचं पॅकिंग झालं. आणि अशा प्रकारे आजींची वारीला जायची बॅग तयार झाली. नाव कुठे गेलं? नाव फुलाबाई पिंजर. वारीची तयारी करत असताना या ताईंनी आम्हाला त्यांच्या कुटुंबाला आलेला पांडुरंगाचा एक अनुभव सांगितला. या ताईंची 2 लहान मुलं गाथा आणि अभंग यांच्या जीवावर एकदा मोठं संकट आलं होतं आणि त्या संकटातून हे दोघे कसे वाचले ते आपण पाहूया. पण म्हणजे जरी त्या तिकडे वारीला गेले ना तरी आमच्यावर लक्ष जसं पांडुरंगाचं लक्ष आहे असं वाटतं आम्हाला. आताच एक मागच्या महिन्यात अनुभव आलेला आहे. आमची मुलं म्हणजे अशीच खेळत खेळत नदीला गेली होती. गावात नदीला गेली होती तर बॉल पाण्यात गेला. ते नेहमी जातात नदीला पण कधी पाण्यात उतरत नाही. पण एका मुलाबरोबर अशी गेले ती खेळत खेळत बरोबर गेले सगळ्यांच्या बरोबर आणि बॉल पाण्यात गेला तर त्याचा पाय घसरला
आणि त्याच्यानंतर मुलाचा पाय घसरला म्हणून मुलीने पण त्याच्या मागे उडी मारली. नाव काय आहेत तुमच्या मुलांची? अभंग गाथा. अरे वा. आणि ह्यांचा एक मुलगा होता. हा, मग अभंग आणि गाथा अभंग आणि गाथा पोहायला गेले. पोहायला तसे ते जातात पण पाण्यात एवढं कधी त्यांना, पण ते त्या दिवशी त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्याच्यानंतर गाथाने उडी मारली पाण्यात, पण तिचा भाऊ गेला म्हणून तिने उडी मारली. आणि त्या दिवशी आई पंढरपूरमध्ये होत्या, एकादशीचा दिवस होता, त्या पंढरपूरमध्ये होत्या अधिक महिन्यातल्या. मग ते जसं ते तिकडं पंढरपूरमध्ये असताना पांडुरंगच आमच्या मुलांना वाचवायला आला एक प्रकारे, त्या मुलाच्या रूपात आला. 4 गाठ चांगला खाल्ल्या तिने, 4थ्या गाठ चांगलीला वर आली ती गाथा वर आली ना आमची. हा, गाथा पाण्यावर तरंगले. एकादशीच्या दिवशी गाथा पाण्यावर तरंगली असं सगळे म्हणायला लागले. म्हणजे बारीक पोरांना किती पाणी लागत सांगा ना तुम्ही. आणि खोल पाणी आहे तिथं, त्याच्यामुळं आशीर्वादाने पांडुरंगाच्या. पांडुरंगाचा मला अनुभव आलाय पांडुरंग. मी नवस बोलले होते, म्हणलं पांडुरंग माझ्या लेकाला होऊन दे काहीतरी, तुझी एखादी वारी करीन. पण झाल्यावरती माझ्या पुरीचं असं झालं, मग गेलेच नाही 2-3 वर्ष मी. मग इच्छा फिरली, म्हणलं आता मला एक तरी वारी करायची. मग एक म्हणता मग झाली आता 5वी झाली. आता त्यांना हे लागून झालं, सवय लागली. सवय लागली की असं कधी जाते माणूस म्हणून. घरची काही शेतातली बितातली जनावरांची काय आशाच करायची नाही, आपला पांडुरंग धरायचा. आता दरवर्षी करणार का वारी? होतंय तोपर्यंत आपल्याला नेहमीवर जायचं, नाही जायची त्या दिवशी मग नाही आपलं जायचं. आता आपलं पाय चालते तोवर जायचं, ज्या दिवशी नाही चालन त्या दिवशी आपलं त्याला इथूनच राम राम करायचं. गाथा आणि अभंग अजून खूप लहान आहेत, पण त्या दिवशी काय घडलं हे त्यांना आजही आठवतं. नेमकं काय झालं होतं ते त्यांच्याच तोंडून ऐकूया. आजी तुमची नातवंड का? माझे नातवंड छान छान ड्रेस घालून बसलेत. नाव काय बाळा तुझं? आणि तुझं संपूर्ण नाव काय? आणि तुझं? जुळी आहेत ना तुम्ही? बर. आणि हा ड्रेस छान छान दिसतोय, कोणी आणला? आई. आजीला आई म्हणता का? कुठून आणला? होय. अजून काय काय आणलं आजीने तुम्हाला? काहीच नाही, फक्त ड्रेस घेऊन आली का? असू दे. काय झालं त्या दिवशी? सांग म्हणा. बॉल गेला, दुसऱ्या वरांनी बॉल फेकला आणि पाण्यात गेला. आणि मग मी मला वाटलं ते गावचा ते असं गवत, म्हणून मी त्या पाय दिला, मग खाली गेलो. पाण्यात बुडला तू? हा. आणि मग परत काय झालं? गाथाने उडी मारली. मग तुला वाचवायला गाथाने उडी मारली? आणि मग मी वरती आला, खडकाला धरलं आणि गाथा खालीच राहिलेली. मग काय झालं परत? मग गेला, मग तो दुसरा पोरगा आला, मग त्याने उडी मारली आणि त्याला गाथा डोक्याला काढली. हो, गाथाला काढली. आणि मग गाथा पाण्यावर तरंगली का? त्या दिवशी दादा बुडाला तेव्हा तू कसं वाचवलं त्याला? काय केलंस? उडी मारली आणि तो आला वरून खालीच राहिला. होय. मग तुला कोणी काढलं? त्या पोरांनी काढली. होय. आणि मग तुला पोहता येतं का? नाही, मग तू कशी काय उडी टाकली? अभंग गेला म्हणून. खाली गेला अभंग म्हणून तुला काळजी वाटली का? त्यानंतर आजींनी वारीतली राहण्या खाण्याची व्यवस्था कशी असते आणि वारीत काय काय अनुभव येतात हे सांगितलं. 5 वर्ष वारी करताय तर दरवर्षी तुम्हाला सेम वारी वाटते का दरवर्षी काय वेगळे अनुभव येतात? तुमचा एखादा अनुभव सांगा. नाही, वेगळं नाही वाटत, शेमवारी वाटते. सेम वारी वाटते तुम्हाला? आम्हाला पण सेम. आता मग दरवर्षी काय जायचंय सेम वाटते तर तुम्ही दरवर्षी का जाता? चालतो आपण, मग आपल्याला आता इथं वैसे चाललं तर घरात थकवा येतो, पण तिथं नाही येत. संध्याकाळचं उठ झोपलं गडीभर तरी अंग दुखत नाही, कंबर नाही, पाय नाही दुखत, तो हात फिरून जातो आमच्या. कसं काय बरं? मग ते देवालाच माहिती, आम्हाला काय माहिती. मग आमचं दुखत नाही ना काही. आणि इथं काम केल्यावर लगेच दुखतं? मग हात दुखत आहेत, पाय दुखत आहेत, कंबर दुखत. आता ते थोडा पल्ला चालायचा असतोय का आम्हाला, रोज चालायची म्हणलं, मग त्याने काही दुखत नाही. बरं, आपण इथं गरम पाण्याने आंघोळ्या करतो, तिथं टँकर खाली
करायच्या गार पाण्याने आंघोळ्या, जेवण चपात्या असतात, पुढं पुरी असते, शिरा असतो, वरण भात, शाक भाजी, जेवण पण चांगलं तुम्ही करू वगैरे लागता का जेवण तिथं? नाही दुसऱ्या नाही. कसं असतं काय जेवणाची वगैरे व्यवस्था काय असते? म्हणजे कसं असतं ते ट्रक बरोबर जातं तुम्ही काय? ते शिगड्या आहेत मोठ्यांल्या आणि त्यांची भांडी बिंडी असतात ते त्यांचंच नियोजन करतात ज्या दिंडी बरोबर आहेत. कुठल्या दिंडी बरोबर आहेत तुम्ही? गोरवडी नाही भंडारा मग त्यांच्या ती फक्त आपलं 1,500 रुपये द्यायचं. मग आपल्याला काही नाही, त्यांचा नाश्ता असतो, सकाळचं चहा पाणी असतो, संध्याकाळचा चहा असतो, जेवण असतं, 2 टाइम जेवण. चांगली असते व्यवस्थित सोयी, नाश्ता चहा जेवण दुपारी संध्याकाळी. किती लोक असतात दिंडी बरोबर? दिंडी मध्ये ना 300च्या पुढं लोक आहेत. एका दिंडी 300च्या पुढं लोक मध्ये एवढ्या सगळ्यांचं नियोजन ते आधीच त्यात आपलं समजा आपण एखादं चुकलं त्याला आणणार, जबाबदारी त्यांची सगळी. चुकतात का लोक? एखाद्या बारीला आपण समजा याला बिला माग राहिलं कोणी? आपल्याला लक्ष करणार. आणि हे जेवण वगैरे करायला वारकरी लोकच असतात का? बाया पण सगळी आचारी सगळं सामान हे सगळं घेऊन बाया 10-15 बाया स्वयंपाकाला. ते इथूनच घेऊन जायचं सगळं. सगळं आता कसं आपण या गावात उतरलो ना मग तुम्ही जेवण द्यायचं, दुसऱ्या गावात गेलो ना मग त्यांनी द्यायचं. मग असं खर्च नाही, तू लोक दान करीत जिथं आमचा मुक्काम असेल ना ती लोक आहे ना सगळा खर्च त्यांचा तेच करतात. हलबड नाही ना होत अजिबात जेवणाची? जेवणाचं काय नाही, पद्धतशीर आहे आमचं म्हणायचं. सगळ्या दिंडीची आहे, एवढी दिंडी आहे ना याची कुणाचंच हाल नाही. जेवण बिवण सगळं असतेच, आणि राहण्याचं वगैरे चांगलं. राहण्याची पण चांगली सोय आहे. कुठे हाल घेतात, कुठे शाळा घेतात, असं. मग पाय बी तुमचे मागच्या वारीत सुजलेले दुखलेले का? एकदम पहिल्या जुट गेलो ना तेव्हा जरा सुजलं होतं आणि कणकणी आली होती. हा, मग तरी पण दुसऱ्या वारीला जाऊ वाटलं का? वाटलं मग आता एकदा असे लागले, आता असं वाटतंय कधी येते कसं दुखायला असं वाटतं पुढल्या वर्षी नाही येणार, नंतर वाटतं वळ पुढल्या गेल्यावरती लागते नाही झाली, मग तरस नाही झाला काही, पहिलं जुट झाला तरस. त्यानंतर तिघींनीही एक सुंदर भजन म्हटलं आणि रामकृष्ण हरी म्हणत आम्हाला धन्यवाद दिला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मकर पुंडरी तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिलं श्रीमुख आवडी. रामकृष्ण हरी.